नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी बकरी ईद निमित्त शिरखुर्मा बनवलेला आहे। तर थोडंसं गोड पण खाऊ वाटत होतं, तर बघा एकदम झटपट असं घरच्या साहित्यामध्ये मी शिरखुर्मा कसं बनवते ते। तर आपण कढईमध्ये ना 1 चमचा साजूक तूप टाकून घेतले आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। तुमच्या घरामध्ये जे असतील ते टाका तुम्ही। हे मनुके आहेत, काजू आहेत, नंतर बदाम आहेत, खारीक आहे, नंतर चारोळी वगैरे आहे। जे काय असतील तुमच्याकडे ते पिस्ता आहे, ते जे असतील ते थोडेसे आपण हे ड्रायफ्रूट्सचे असे तुकडे करून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचं 1 मिनिटभर। आणि जरा सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये मनुके टाकायचे। मनुके लगेच फुगतात ना, त्याच्यामुळे जरा शेवटी टाकायचं आणि करपतात। तर आता हे छान परतून घेतल्यावर काढून घेऊ आणि नंतर त्याच तुपामध्ये आपण थोड्याशा एकदम शेवया घेतलेल्या आहेत, बारीक शेवया, त्या पण चांगलं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे काही सेकंद। आता ते राहिलेलं तूप आहे, त्या तुपामध्येच आपण आटवलेलं अर्धा लिटर दूध टाकून घेतलंय मी। 1 लिटर दूध होतं ते अर्धा लिटर केलं आणि ते टाकून घेतलंय। आता यामध्ये आपण थोडे 1-2-4 केशरच्या काड्या टाकू, म्हणजे नॅचरल आपल्या शिरखुर्म्याला एकतर सुगंध पण येईल आणि कलर पण येईल। नंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। या वेळेला तुम्हाला हवा असेल तर खवा पण टाकू शकता, पण मी दूधच आटवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे खवा टाकायची काही गरज नाही, सोपं पण पडतं ना। मग आता हे आपण साखर विरघळून घेतली की जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊ आणि छान एक उकळी येऊ द्यायची याला। आता ह्याला आटवायचंच नाही, आपण चांगला अर्धा तास आटवून घेतलंय मंद गॅसवर दूध, त्यामुळे आटवायची गरज नाही। आता ह्याला उकळी आली की जे आपण फ्राय करून घेतलेल्या शेवया होत्या त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते आपल्याला ह्याच्यात टाकून 1 मिनिटभर फक्त हलवून घ्यायचं। झाला आपला झटपट असा शिरखुर्मा तयार। तर मंडळी, आवडली ना तुम्हाला माझी ही रेसिपी? तर नक्की मला आवडली असेल, जराही आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही कुठून बघत आहेत का आहे ते पण मेन्शन करा कमेंटमध्ये। आणि व्हिडिओला आणखी तुम्ही लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच आपल्या चॅनलवरती झटपट होणाऱ्या आणि घरच्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने केलेले व्हिडिओज बघायला मिळतील। आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल। मी व्हिडिओ इकडे टाकला की लगेच तुम्हाला मिळून जाईल। बघा किती मस्त, एकदम सुगंध तर इतका भारी येतोय ना। आपण खीर वगैरे तर नेहमीच करतो ना, पण अशा पद्धतीनं पण आपण कधी थोडंसं वेगळं करून बघायचं। आज नेमकं बकरी ईद पण होती, तर चला म्हटलं त्यानिमित्तानं आपण थोडंसं करून घेऊया। भेटूया पुढच्या व्हिडिओ।